नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील इंग्रजी माध्यमाची आभाळाची आम्ही लेकरे ही कविता अभ्यासली। मुलांनो, आज आपल्याला या कवितेवरील स्वाध्याय सोडवायचा आहे। तर सर्वात आधी मुलांनो, आपण ही कविता पुन्हा ऐकू या। तर पहा मुलांनो, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही। श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वसती। नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही। इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे। मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही। माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते। पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही। कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढुनी नेऊ। आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही। तर मुलांनो, चला तर आता आपण या कवितेवरील प्रश्नांचा अभ्यास करू या। तर पहा मुलांनो, प्रश्न क्रमांक 1, खालील अर्थांचे कवितेतील शब्द शोधा। किनारा म्हणजे तीर, इच्छा आस, अखंड अभंग, आकाश आभाळ। प्रश्न क्रमांक 2 पहा, कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा। तर त्या पहा मुलांनो, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे। माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते। कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढुनी नेऊ। तर मुलांनो, या ज्या कवितेतील ओळी आहेत या आहेत आत्मविश्वास वाढवणाऱ्या ओळी। त्यानंतर पहा मुलांनो, प्रश्न क्रमांक 3, कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा। त्या पहा मुलांनो, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही। नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही। मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही। माणुसकीचे अभंग नाते, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही। आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही। तर मुलांनो, या सर्व ओळी ज्या आहेत त्या ऐक्याचा संदेश देणाऱ्या ओळी आहेत। आता पहा मुलांनो, पुढचा प्रश्न, माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते, या काव्यपंक्तीतील कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दात मांडा। तर मुलांनो, चला तर बघूया मग या काव्यपंक्तीतील संदेश कवीने आपल्याला कोणता दिलेला आहे। तर पहा मुलांनो, या
पंक्तीमध्ये वसंत बापट सांगतात की जात धर्म पंथाने विभागल्या गेलेल्या माणसाला स्वतःच्या उद्धारासाठी प्रगतीसाठी कोणा ना कोणाची गरज पडत असते। पण इथे हे जे कष्टकरी आहेत मुलांनो, ते स्वतःला निसर्गाची लेकरे समजतात। त्यामुळे ते सांगतात की आम्हाला कोणाचीही गरज नाही। सर्व कष्टकरी सगळ्यांनी एकच जात धर्म पंथ मानले आहे व माणुसकीचे कधीही न दुभंगणारे, कधीही न तुटणारे नाते ते जपतात। म्हणूनच स्वतःची प्रगती करण्यासाठी आणि स्वतःचे भाग्य उजळण्यासाठी त्यांना कोणाचीच गरज नाही, कारण की त्यांच्यामध्ये माणुसकी आहे, मानवता आहे। तर मुलांनो, अशा प्रकारे आणखी काही तुमचे स्वतःचे विचार या उत्तरामध्ये लिहून तुम्ही हे उत्तर पूर्ण करू शकता, कारण की हे मी माझे विचार लिहिले आहेत मुलांनो। तर तुम्ही देखील तुमचे स्वतःचे विचार चांगले आणखी असतील तर तुम्ही या उत्तरामध्ये ॲड करू शकता। आता पाहूया मुलांनो पुढचा प्रश्न। कवितेतील यमक जुळवणाऱ्या जोड्या लिहा। अर्थात मुलांनो, यमक जुळवणाऱ्या जोड्या अतिशय सोपा हा प्रश्न आहे मुलांनो। कवितेमधून तुम्हाला या यमक जुळणाऱ्या जोड्या शोधता येतील। तर चला तर पाहूया या यमक जुळणाऱ्या जोड्या। तर पहा मुलांनो, तीरावरती वसती। पहा मुलांनो, यमक जुळणारे जे शब्द असतात, शेवटी एकाच अक्षराने या शब्दांचा शेवटी एकाच अक्षराने या शब्दांचा शेवट होत असतो। नाव गाव, ठावे करावे, मार्ग स्वर्ग, नाते भाग्य विधाते, पंथ संत, बाहू नेऊ, आस ध्यास। त्यानंतर पहा मुलांनो पुढचा प्रश्न। खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा। आता इथे लक्षात घ्या मुलांनो, इथे तुम्हाला कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि तुम्हाला या कवितेतील भावना, या कवितेचा भावार्थ तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे। तर पहा मुलांनो कवितेच्या ओळी। आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही। तर मुलांनो, नेहमी मी तुम्हाला सांगत असते, जर अशा प्रकारे कवितेच्या ओळींचा भाव जर तुम्हाला लिहायला आला मुलांनो, तर निश्चितच आपल्या उत्तराची सुरुवात ही कवीने करायची आहे। तर पहा मुलांनो, हे उत्तर कसं लिहायचं आहे। वसंत बापट यांनी आभाळाची आम्ही लेकरे या कवितेतून माणुसकीचा, एकीचा उदात्त विचार मांडला आहे। सर्व माणसे निसर्गाची लेकरे असल्याचा सुंदर विचार या वरील काव्य पंक्तीतून दिसून येतो। माणूस हा अनेक जाती धर्मांनी विभागला गेल्यामुळे त्यामध्ये एकी दिसून येत नाही। मात्र कष्टकरी स्वतःला निसर्गाची, आभाळाची लेकरे मानतात व काळ्या मातीला आपल्या आईच्या स्थानी ठेवतात। आपले आई बाप एक असल्यामुळे
अर्थातच त्यांच्यासाठी जात आणि धर्म वेगवेगळा ठरत नाही. आपण सर्व एकाच जाती धर्माचे असल्याने ते या काव्यपंक्तीतून ठासून सांगतात. तर अशा प्रकारे मुलांनो या ओळीचा भावार्थ आहे. आता पहा मुलांनो दुसरी काव्यपंक्ती. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. प्रस्तुत काव्यपंक्ती वसंत बापट लिखित आभाळाची आम्ही लेकरे या कवितेतून घेतल्या आहेत. कष्टकऱ्यांसाठी कष्टाहून श्रेष्ठ काही नाही याचा प्रत्यय वरील काव्यपंक्तीमधून येतो. आपापसात कोणताही भेदभाव न मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी आपले इमानही एकच आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणारे काम मनापासून करून स्वकष्टाने ते पूर्णत्वास नेण्याची त्यांची निष्ठा त्यांना एक करते. कष्टापुढे कामापुढे त्यांना दुसरे काहीच महत्त्वाचे वाटत नाही. म्हणूनच त्यांचा कष्टाचा मार्ग व त्यातून मिळणारे स्वर्ग सुख सगळ्यांना वेगळे नसून एकच आहे. कष्टातून मिळणारे सुख समाधान त्यांना स्वर्गप्राप्तीच्या सुखासारखे वाटते हे या काव्यपंक्तीतून कवींनी स्पष्ट केले आहे. तर मुलांनो अशा प्रकारे ज्या वेळेस कवितेच्या ओळींचा भावार्थ लिहिण्यास येतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, नेहमी कवितेच्या नावाने आणि कवीने उत्तराची सुरुवात करायची आहे. आता मुलांनो या कवितेवरील संपूर्ण स्वाध्याय आपण अभ्यासला. मुलांनो सर्वांनी जो काही स्वाध्याय पाठ्यपुस्तकामध्ये आलेला आहे मुलांनो तो सुवाच्य सुंदर अशा हस्ताक्षराने क्लासवर नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आणि मुलांनो सर्व प्रश्नांची उत्तरं पाठांतर करायची आहे. चला तर मुलांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.